कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. कर्जत मतदारसंघामध्ये परिवर्तन आघाडी आपण नगरपालिकेला पाहिली होती. याच्यामध्ये ठाकरे गट आणि सुधा घारेंचा पक्ष, अजित पवार गट. आता अशाच प्रकारे पंचायत समिती रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते एकत्र आलेले दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. आता परिवर्तन आघाडी ही प्रथमच नगरपालिकेला फायदा झाला. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा ठाकरे गट आणि अजित पवार गट एकत्र लढतायत. म्हणजे या दोन्ही पक्षांची राजकीय ताकद आहे. अनेक वर्ष दोन पक्षाचा संघर्ष, राजकीय संघर्ष कर्जत मतदारसंघात पाहिलेला आहे. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्ष विधानसभेला आणि ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपण सातत्याने पाहिलेला आहे. मात्र हा ठाकरे गट आणि आता अजित पवार गट एकत्र आलेला. याच अनुषंगाने विधानसभेला झालेलं मतदान, म्हणजे थोरेंना किती मतदान झालं होतं, नितीन सावंतांना किती झालं, सुधा घारे जे अपक्ष लढले त्यांना किती मतदान झालं, आपण असं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे हे विभागानुसार काढण्याचा प्रयत्न केलेला. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण मतदान केलेलं ते आकडेवारी सांगण्याचं. पहिलं कडाव जिल्हा परिषद विधानसभेला मिळालेल्या मतदानाविषयी आपण बोलतोय. विधानसभेला झालेलं एकूण मतदान 18,103 झालेलं आहे. महेंद्र थोरवेंना 6,770. सुधाकर घारे जर बघितलं 3,228. नितीन सावंत बघितलं 4,514. म्हणजे परिवर्तन आघाडी सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांची जर आपण बेरीज केली 6,228 प्लस 4,514, एकूणच म्हणजे साधारणपणे 10,742. म्हणजे दोघांची बेरीज जर विचार केले तर 10,742 जातात. आता परिवर्तन आघाडीचे महेंद्र थोरवेंना किती पडलेले बघा. शिंदे गटाचे आमदार जे आहेत त्यांना 6,770 हे कडाव जिल्हा परिषदेमध्ये मिळालेले आहे. आणि परिवर्तन विकास आघाडीचे जर दोघांची बेरीज केली तर 10,742 मायनस 6,770 म्हणजे 3,972. म्हणजे परिवर्तन विकास आघाडीला विधानसभेनुसार 3,972 एवढा लीड मिळू शकतो. आता एवढा लीड हा जो आहे कडाव जिल्हा परिषदेमध्ये शिंदे गट आणि भाजपला तेवढा तोडावा लागेल. त्यानंतर कुठेतरी त्यांना कडाव जिल्हा परिषदेमध्ये फायदा होऊ शकतो. सांगाय तात्पर्य की 3,972 एवढं अधिक मत असल्यामुळे परिवर्तन विकास आघाडीला जिल्हा परिषदे उमेदवार जे मारुती घाळे यांना जर विधानसभेचं जर कॅल्क्युलेशन केलं तर या सध्या संख्येने ते पुढे आहेत. मात्र ही निवडणूक ही विधानसभेची आकडेवारी आपण बोलतो. जिल्हा परिषद निवडणुका ह्या वेगळ्या असतात. पण आकडेवारीनुसार परिवर्तन विकास आघाडी कडाव जिल्हा परिषदेमध्ये पुढे आहे. मात्र राजकीय गणती ही विधानसभेची होती. त्यामुळे याचा किती फरक पडतो हे पाहणं सुद्धा कडाव जिल्हा परिषदेमध्ये पाहणार. आता आपण जातोय कडाव पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने. एकूण विधानसभेत झालेलं मतदान सांगतोय. एकूण मतदान झालं होतं 8,407 हे कडाव पंचायत समितीमध्ये. महेंद्र थोरवे जे आमदार आहेत आपले 2,857. सुधाकर घारे यांना 3,022 पडले होते. नितीन कुमार सावंत यांना 2,256. आता दोघांची बेरीज केली घारे आणि सावंत तर 3,022 प्लस 2,256 म्हणजे टोटल किती येते बघा 5,278. मी पुन्हा एकदा बेरीज सांगतो. 3,022 प्लस 2,256 5,278 दोघांची बेरीज होते. महेंद्र थोरवेंची त्यांना पडलेले मतदान आपल्याला जर विचार केला तर 2,857 त्यांना कडाव पंचायती समिती पडलेला आहे. आणि परिवर्तन विकास आघाडीचे 5,278 मायनस केले म्हणजे 5,278 मायनस 2,857 असं केलं तर 2,421 कडाव ग्रामपंचायतीमध्ये ते परिवर्तन आघाडीची संख्याबळ जे आहे अधिक लीड मिळू शकतो असं चित्र आहे. हे आपण विधानसभेवारीच बोलतोय. दोघांची पक्ष एकत्र आल्यामुळे काय राजकीय फरक पडू शकतो. आता वाकस पंचायत समितीकडे आपण चाललेलो आहोत. आता विधानसभेला वाकस पंचायत समितीला 9,696 इतकं जे आहे मतदान झालेलं आहे. महेंद्र थोरवेंना किती पडलंय 3,913. सुधाकर घारे 3,206 आणि नितीन कुमार सावंत यांना 2,258. आता हे आपण वाकस पंचायत समिती, आता घारे आणि सावंतची जर कॅल्क्युलेशन करूया 3,200
3,206 प्लस 2,258 म्हणजे 5,464 दोघांची बेरीज लक्षात घ्या. आणि महेंद्र थोरवेंची जर आपण विचार केला तर 3,913 आणि हे जर विचार करत त्यांना 3,913 पडलेले आहेत आणि दोघांची युती असल्यामुळे त्यांचं किती 5,464 मायनस 3,913 तर 1,551 हे जे आहे परिवर्तन आघाडीला साधारणपणे लीड मिळू शकतो. मग एवढा लीड जे आहे शिंदे गटाला तोडावं लागेल. नंतर आपण माणगाव तर्फे जाऊया. माणगाव जिल्हा परिषदेनुसार विधानसभेला मतदान झालेलं आहे. आपण विचार केला जर तर 22,909 इतकं मतदान झालेलं आहे आणि महेंद्र थोरवेंना 8,786 इतकं मतदान झालंय. घारे आहेत 8,142 झालेले आहे आणि नितीन कुमार सावंत यांना 5,409 मतं पडलेले आहे. आता घारे आणि सावंत यांची बेरीज केली तर आपण बघ घारे 8,142 प्लस 5,409 हे जे आहेत नितीन सावंतांना पडलेले आहेत. कॅल्क्युलेशन जाते 13,551 दोघांची बेरीज. आता थोरवेंना किती पडली होती बघा. थोरवेंना 8,746 म्हणजे आता बघू आपण परिवर्तन विकास आघाडीची बेरीज किती होते 13,551 मायनस 8,786 तर 4,765 हे प्लस आहेत परिवर्तन आघाडी. म्हणजे दोघांची बेरीज केली तर त्यांना हे जे आहे म्हणजे बेरजेतून पुन्हा मायनस केले तर 4,765 लीड मिळू शकतो. आता माणगाव मध्ये वर्डी पंचायत समिती तर विधानसभेला झालेले मतदान किती आहेत बघा 11,144. थोरवे जे आहेत त्यांना 4,754. सुधाकर घारेंना पडलेला आहे विधानसभेला 3,897. सावंतला पडलेले आहेत 2,187 आणि घारे आणि सावंत यांची बेरीज केली तर 3,897 हे घारे होते तर नितीन कुमार सावंत होते 2,187. टोटल जाते बघा 6,084. आता महेंद्र थोरवे जे आहेत शिंदे गटाचे ते जातात बघा. त्यांना मतं पडली होती महेंद्र थोरवेंना 4,754 आणि टोटल त्यांची जर यांची वजाबाकी केली तर दोघांमधले तर 1,330 म्हणजे साधारणपणे 1,330 एवढं जे आहे ते लीड जो आहे तो शिंदे गटाला तोडावा लागणार आहे. आता आपण जाणार आहोत उखरुल पंचायत समितीच्या. आता उखरुल पंचायत समितीला मतदान किती झाले बघा 11,765. महेंद्र थोरवे 4,032. घारे 4,245. नितीन कुमार 3,222. आता घारे आणि नितीन सावंतांची बेरीज केली तर 4,245 प्लस 3,222 तर 7,467. आता बघा त्यांची बेरीज आता तर आपण यांची पुन्हा महेंद्र थोरवेंची जी पडलेली त्यांना किती पडलेले महेंद्र थोरवेंची आपण पाहतोय. महेंद्र थोरवेंना पडलेले आहेत 4,032 आणि या दोघांची बेरीज जर केली 7,467 आणि दोघांमधलं मायनस केली तर 3,435 तर एवढा लीड मिळू शकतो. म्हणजे इथे उखरुल पंचायत समितीमध्ये असं कॅल्क्युलेशन आपण करतोय. म्हणजे साधारणपणे 3,435 इतका लीड जो आहे तो तोडावा लागेल. आता नेरळ जिल्हा परिषदेमध्ये सगळं लक्ष लागलेलं आहे. आता नेरळ 21,644 इतकं मतदान झालं होतं. थोरवेंना मतदान झालेलं आहे 9,357. सुधाकर घारे 7,461. नितीन सावंत 4,121 इतकं झालेलं आहे. आणि जर घारे आणि नितीन सावंतांची बेरीज केली तर 7,461 अधिक 4,121 टोटल जाते 11,582. आणि महेंद्र थोरवेंचे जे शिंदे गटचे आहेत ते त्यांचं जर या मायनस केलं परिवर्तन आघाडी आणि महेंद्र थोरवेंमध्ये 11,582 मायनस महेंद्र थोरवेंचे जे आहेत 9,357 तर 2,225 म्हणजे इतका लीड जो आहे शिंदे गटाला तोडावा लागणार आहे. आता आपण चर्चा करतोय नेरळ पंचायत समिती. आता नेरळ पंचायत समितीला विधानसभेला झालेल्या मतदानानुसार आपण बघतोय तर 11,782 इतकं मतदान झालेलं आहे. महेंद्र थोरवेंना 5,230.
घारे जे आहे 3,728, नितीन कुमार सावंत 2,440. आता घारे आणि सावंतची बेरीज पाहू, 3,738 अधिक 2,444. घारे आणि सावंत यांची बेरीज होते 6,178. आता महेंद्र थोरवे यांना पडलेले साधारणपणे आपण पाहतोय 5,230 आणि घारे आणि सावंत यांची मायनस केली 6,178 मायनस 5,230 948. फक्त लीड आहे तो शिंदे गटाला, म्हणजे जो आहे ठाकरे गट आणि अजित पवार 948चा लीड जो आहे ते शिंदे गटाला तोडावा लागेल. म्हणजे साधारणपणे 1,000 जे आहे तेवढी तयारी जी आहे ती करावी लागेल. आता दामोद पंचायत समितीवर आपण बोलतोय. दामोद पंचायत समितीवर जर बघितलं तर विधानसभेला झालं 9,862 झालेलं मतदान थोरवेंना झालेलं आहे. 4,127. घारे 3,723. नितीन कुमार सावंत 1,681. घारे आणि सावंत यांची बेरीज केली तर 3,723 अधिक 1,681 5,404 होते दोघांची बेरीज. आणि महेंद्र थोरवेंची 5,440 ही जी दोघांची झालेली बेरीज आपण करतोय, त्याच्यातून मायनस करण्याचा प्रयत्न करतोय. तर महेंद्र थोरवेंना किती पडली होती आपण सांगतोय 4,127. त्याच्यातून मायनस घालवले 5,404. तर 1,270चं जे आहे तो लीड जो आहे शिंदे गटाला तोडावा लागेल. एकूणच काय की आपण या गणितानुसार जर बघितलं तर परिवर्तन विकास आघाडीचा लीड जर बघितलं तर पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कडाव जिल्हा परिषदेमध्ये 3,372 एवढा लीड शिंदे गटाला तोडावा लागेल शिवसेना भाजपला. कडाव जिल्हा पंचायत समितीमध्ये 2,421 एवढा लीड जो आहे शिवसेना भाजपला तोडावा लागेल. वाकस पंचायत समितीला जर आपण बघितलं लीड तोडायचं 1,551 इतका लीड जो आहे शिंदे गटाला तोडावा लागणार आहे, दोन पक्ष एकत्र झाल्यामुळे. माणगाव मध्ये जिल्हा परिषदेमध्ये जर बघितलं शिंदे गटाने भाजपला आणि किरण ठाकरेंना 4,465 एवढा लीड जो आहे तो तोडावा लागणार आहे, दोन पक्ष एकत्र झाल्यामुळे. तिसरा आज आपण परत म्हणतो माणगाव वर्डी पंचायत समिती, इथे बघितलं 1,330 एवढा लीड जो आहे शिंदे गटाला तोडावा लागेल. उकरूल मध्ये गेलो तर 3,435 एवढा लीड तोडावा लागेल. आणि नेरळ जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलेलंच आहे तर 2,225 एवढा. आणि नेरळ पंचायत समितीमध्ये 948 आणि दामोदमध्ये 1,277 एवढा लीड जे आहे तो आपल्याला तोडावा लागणार आहे. एकूणच काय परिवर्तन विकास आघाडीची पारड जड आहे या विधानसभेच्या संख्याबळानुसार. परंतु विधानसभेचं वेगळं गणित होतं, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, हे याचं गणित वेगळं असू शकतो. मूळ मुद्दा असा आहे की परिवर्तन विकास आघाडीचं विधानसभेनुसार दोन पक्ष एकत्र आल्यामुळे हे जे आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र या आकडेवारीनुसार जरी परिवर्तन विकास आघाडीचं आकडेवारी जरी लीड जरी शिंदे गटाला तोडावा लागेल हाही महत्वाचा. त्यामुळे शिंदे गट भाजप किती काम करतं आणि परिवर्तन विकास आघाडीची हवा किती काढतं हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.